महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी फलटणच्या पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलंय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोप असणाऱ्या 6 जणांवर आरोपपत्र दाखल करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। तसंच एसआयटीच्या मुद्द्यावरूनही सुषमा अंधारे यांनी काही सवाल उपस्थित केलेत। बघूया। ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही, मी समजू शकते त्यांच्या हातात नाही। ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही, मी समजू शकते। एसआयटी मुख्यमंत्री मोदयांनी स्थापन केलेली आहे। आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटतं अशी एसआयटी स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवणं कितपत योग्य आहे। या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रामराजे निंबाळकर, हे सगळ्याच लोकांनी यावं, एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं। सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानच असतो। तुम्ही सत्तेत असू द्या किंवा जो गलत आहे वो गलत आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून निंबाळकरांवर आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे। तसंच एसआयटीच्या मुद्द्यावरून देखील अंधारे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन केल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे, तर या प्रकरणात एसआयटी स्थापन केली नसल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे। ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही, मी समजू शकते त्यांच्या हातात नाही। ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही, मी समजू शकते। आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात, असा त्याचा दुसरा अर्थ उत्तर देतो। आता जी घटना दुर्दैवी घडलेली आहे, ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीचं एसआयटी मुख्यमंत्री मोदयांनी स्थापन केलेलं आहे। आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटतं अशी एसआयटी स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवणं कितपत योग्य आहे। एवढंच नव्हे तर डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात ज्या 6 जणांची नावं समोर आली त्यांची चौकशी करा, तसंच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची मागणी सुद्धा सुषमा अंधारेंनी केली आहे। तर या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रामराजे निंबाळकर, हे सगळ्याच लोकांनी यावं, एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं। या सगळ्यांमध्ये तिकडे खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे, तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही 6 नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या। सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानच असला पाहिजे। तुम्ही सत्तेत असू द्या किंवा जो गलत आहे वो गलत आहे। त्यामुळे महादेव मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत 11:30 वाजता बीडला। पण सगळ्यांनी ही फुल फ्लेज जी कुटुंबाची मागणी आहे, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे, ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल। रुपाली चाकणकरांवर डॉक्टर महिलेच्या बदनामीचा आरोप करण्यात आला, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारे यांच्यानंतर आता प्रकाश महाजन यांनी देखील केली आहे। तसंच या प्रकरणात अजित पवार गप्प का असा सवाल देखील प्रकाश महाजनांनी उपस्थित केला आहे। आजकालचा राजकारणी 4 पुस्तकं वाचत नाही, वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा, दुसरं काहीच येऊ शकत नाही। किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर व्हायला घरी पाठवलं, असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार, घरी पाठवायला पाहिजे। प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले, दुसरं काय करायचं, तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही। फलटणमधल्या मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, मात्र एसपी तुषार दोशी भेटले नसल्यानं अंधारे आक्रमक झाले। तसंच रणजित सिंग नाईक निंबाळकरांना देखील अंधारेंनी यावेळी इशारा दिला। तुषार तपासी, झी 24 तास, फलटण।